नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, खूप दिवसातून आपण यूट्यूबवरती व्हिडिओ घेतो आहे. ॲक्च्युली थोडंसं काम असल्यामुळं व्हिडिओ मी टाकू शकलो नाही मित्रांनो, पण इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे. तर हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, MJPचा निकाल कधी लागेल. आणि जर तुम्ही MJP निकालाची वाट बघत आहात है ना, तर तुमची वाट बघणं थांबणार आहे का, काय होणार आहे, किंवा टेंटेटिव्ह डेट काय समोर आलेलं आहे, हे सर्व तुमच्याशी मी काय करणार आहे मित्रांनो, शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघा दे. याच्यामध्ये रिझल्ट कसा चेक करायचा आहे ना, रिझल्ट कुठे तुम्हाला चेक करायला मिळेल, काय मिळेल, सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल मित्रांनो. आणि आपलं जे चॅनल आहे त्याला तुम्ही काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच तुम्हाला माहिती मिळतील. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, MJPचा निकाल कधी लागणार आहे हा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की हा निकाल ॲक्च्युली लागेल कधी आहे ना. खूप दिवस झाले परीक्षा होऊन, तर हा निकाल लागणार कधी आहे, तर तेही आपण आता इथे डिस्कस करणार आहे. टेंटेटिव्ह डेट समोर आले आहे का, किंवा काय आहे ते ऑफिशियल डेट आहे का, काय आहे, हे सर्व आपण याच्यामध्ये सांगणार आहे. तर बघा, आता मेन अपडेट याचं काय आहे मित्रांनो, तर रिझल्टची प्रोसेस सुरू आहे. हे कन्फर्म अपडेट आहे की रिझल्टची प्रोसेस काय आहे, सुरू आहे. हे कन्फर्म अपडेट आपल्याला मिळाले. आणि चेकिंग आणि मेरिट लिस्ट हे तयार करणं चालू आहे, किंवा ते तयार आहे असं नाही, पण ते तयार करणं चालू आहे. ही सध्याची परिस्थिती आहे, किंवा सध्याची अपडेट ही आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल, पण सर हे तुम्ही सांगताय, पण ॲक्च्युली डेट काय आहे ना, ॲक्च्युली डेट काय आहे, की कोणत्या डेटला रिझल्ट लागू शकतो किंवा काय आहे, तर त्याचीही माहिती आपल्याकडे आहे. तेही तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर बघा, टेंटेटिव्ह डेट, आता इकडे लक्ष द्या. बघा, जी एक्सपेक्टेड डेट आहे टेंटेटिव्ह, आता ही इंटरनल माहिती आपल्याला समजलेली आहे. बघा, ही काय आहे माहिती, इंटरनल माहिती आपल्याला ही समजलेली आहे, की टेंटेटिव्ह डेट ही 15 मेच्या आतमध्ये लागेल. म्हणजे 15 मेला नाही, तर 15 मेच्या आतमध्ये हा रिझल्ट तुमचा काय होईल मित्रांनो, लागून जाईल. पण एक लक्षात घ्या, पण ही ऑफिशियल डेट नाही. म्हणजेच की MJPने ऑफिशियल डिक्लेअर केलं नाही की ह्या डेटला लावेन म्हणून. पण जशी आपल्याला इंटरनल माहिती अशी मिळालेली आहे, की 15 मे याच्या आतमध्ये ही जो रिझल्ट आहे ते लागण्याचे दाट चान्सेस आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचा जो वेट आहे इथे संपू शकतो. आता तुम्हाला काय करायचं ते पण सांगणार. तुम्ही फक्त 15 मे ही डेट बघून हा व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला पुढं ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. जर 15 मेला तर हा रिझल्ट लागेल, किंवा त्याच्या आतमध्ये तर लागेलच, पण याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो. आणि आवडलं तर एक लाईक करायचं. आता बघा, आता ही जी प्रोसेस असते ही पण समजून घ्यायची, की बाबा ही प्रोसेस काय असते. तर आपल्याला माहिती आहे की त्याची आन्सर की चेकिंग चालू असते, फायनल की बनवणं चालू असते, मेरिट लिस्ट लावणं चालू असते, आणि कट ऑफ फायनलाइज करणं चालू असते. आता याच्यावर कट ऑफवरती पण आपण थोडंसं बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर बघा, तर याचा कट ऑफ किती लागेल, काय लागेल, हे झाली माहिती की सध्याची परिस्थिती काय आहे किंवा काय स्टेटस आहे. पण याचा कट ऑफ किती लागेल, काय लागेल, आता तुम्हाला जर वाटत असेल की कट ऑफवरती पण तुम्ही व्हिडिओ बनवला पाहिजे, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तर तुम्हाला एक कमेंट नक्की करायची, किंवा कट ऑफच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्याही एक्झामबद्दल, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या ॲज इट इज कमेंट आपण घेऊन त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ आणूयात मित्रांनो, काही अडचण नाही आहे. तर बघा, भरपूर जणांचे असे प्रश्न होते की सर जे कॉम्पिटिशन हाय होती का, है ना, कॉम्पिटिशन बघा याच्यामध्ये हाय होते का, तर कॉम्पिटिशन बऱ्यापैकी होती मित्रांनो. नाही असं नाही की असं याच्यात आपण असं म्हणू शकत नाही की कॉम्पिटिशन नव्हती किंवा काय हे, पण बऱ्यापैकी कॉम्पिटिशन होती. आणि बऱ्यापैकी मुलांचा अभ्यासही होता, चांगल्या पद्धतीनं अभ्यासही मुलांनी केला, आणि पेपर पण त्याच पद्धतीनं गेलेला आहे. आणि पेपरची पातळी, जी काठिण्य पातळी होती, ती मॉडरेट टू हाय म्हणू शकतो आपण त्याला, मॉडरेट टू हाय पेपर होता. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला इझी पण प्रश्न बघायला मिळाले, पण इझी तुम्हाला 2-4च प्रश्न बघायला मिळाले, की जे की बघता क्षणी तुम्ही क्लिक करू शकत होता, असे इझी प्रश्न होते, जे की 2-4 असे प्रश्न होते. बाकीचे तुम्हाला मॉडरेट टू हाय लेवलकडे घेऊन गेला होता. तर कट ऑफ वाढू शकतो का, तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस पेपर मॉडरेट टू हाय असतो त्यावेळेस कट ऑफ जास्त वाढत नाही, हे लक्षात घ्या, आहे ना. कारण प्रत्येक मुलांना किंवा प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला हा पेपर त्याच लेवलचा गेलेला असतो. त्याच्यामुळे असं गृहीत धरू नका की कट ऑफ वाढू शकतो का, तर नाही, कारण की मॉडरेट टू हाय पेपर होता. असं नव्हतं की इझी पेपर होता, आहे ना, इझी टू मॉडरेट असा पेपर नव्हता, तर तो मॉडरेट टू हायच्या घरात तो पेपर होता. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका कट ऑफचं. जर तुम्हाला कट ऑफ प्रिडिक्शनचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तोही बनवू, पण तुम्हाला तशी कमेंट करावी लागेल. तर बघा, तुम्हाला चेक कसं करायचं, ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस चेक कसं करायचं आहे, तर वेबसाईटला जायचं. आता हे तर तुम्हाला सांगेनच हे काय आहे. तर दुसरी गोष्ट, आपलं दीक्षा एज्युकेशन हे टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल, ज्यावेळेस तुम्हाला
रिझल्ट तुमचा बघायचा आहे. ज्यावेळेस ही प्रोसेस करायची नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर दीक्षा एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर जायचं आहे आणि तो काय करून घ्यायचा, तुम्हाला जॉईन करून घ्यायचा. तिथं आपण लेटेस्ट अपडेट काय असेल ते आपण टाकत राहतो. अन्यथा जर नसेल जायचं तर तुम्हाला रिझल्ट सेक्शन वेबसाईटला जायचं आहे, त्याच्यामध्ये रिझल्ट सेक्शन, नंतर PDF डाउनलोड करून घ्यायची आणि नंतर रोल नंबर तुमचा सर्च करायचा आहे. रोल नंबर सर्च केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल तिथे की तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये झालं आहे का नाही, किंवा तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे का नाही ते. तर बघा पुढे तुम्हाला ॲडवाईस पण देतो मित्रांनो, की नक्की आता तुम्हाला करायचं आहे काय, किंवा माझं ॲडवाईस काय राहील तुम्हाला. एक लक्षात घ्या, ज्या आता बघा या एक्झाम संदर्भात ज्या फेक न्यूज असतील त्या तुम्हाला काय करायच्या आहेत रे, 100% टाळायच्या आहेत. कशावरती जास्त विश्वास ठेवायचा नाही. आता मी हा व्हिडिओ बनवतो आहे, पण ती जे तुम्हाला डेट सांगितली मी 15 मे, ती पण काय हे नाही आहे, लक्षात घ्या. हे तुमच्या याच्यासाठी मी हे टाकतो व्हिडिओ, की भरपूर मुलं मेसेज करतायत टेलिग्रामला की सर रिझल्ट कधी. पण ही टेंटेटिव्ह डेट आहे मित्रांनो, ही फिक्स डेट नाही. मी अजूनही या व्हिडिओमध्ये सांगतो आहे, ही फिक्स डेट नाही, ही टेंटेटिव्ह डेट आहे. पण या डेटलाही लागू शकतो, काय अडचण नाही, किंवा मे बी पुढेही जाऊ शकतो. पण ही टेंटेटिव्ह डेट आहे की 15 मेच्या अगोदर हा रिझल्ट लागला पाहिजे, बरोबर. त्यामुळे बाकीच्या काय फेक न्यूज असतील त्या टाळायच्यात. आपल्याला ऑफिशियल काय ज्या गोष्टी असतील त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. पण ही ऑफिशियल डेट नसून ही टेंटेटिव्ह डेट आहे, हे लक्षात सगळ्यांनी घ्यायचं आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे मित्रांनो, की तुम्हाला एक मोटिवेशन पण द्यायचं होतं, किंवा पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला तयारीही करायचं होतं, आणि या एक्झामचं थोडंसं बर्डनही तुमचं रिलीज करायचं होतं. त्यामुळे बघा फेक न्यूज टाळायच्या, तुम्हाला प्रिपरेशन सुरूच ठेवायचं आहे. एक लक्षात घ्या, कोणतीही एक्झाम तुम्ही द्या लाईफमध्ये, कोणतीही एक्झाम द्या, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं प्रिपरेशन चालू ठेवायचं. असं नाही की मी एक एक्झाम दिली आणि नंतर मी ते प्रिपरेशन थांबवलं. ज्यावेळेस रिझल्ट लागला आणि त्यावेळेस मी बघतोय की रिझल्टमध्ये माझं नावच नाही आहे, आणि मग मी काय करतोय, नेक्स्ट एक्झामची तयारी करू. नाव आलं तर वेल अँड गुडच, पण जर रिझल्टमध्ये नाव नसेल आणि जर तुमचा जो मधला कालावधी आहे तो गॅप कोण भरून काढणार, हे पण लक्षात घ्या. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करत राहायचं आहे. बाकीच्या गोष्टी साईडला राहतील, पण तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करत राहायचं आहे. आणि ऑफिशियल अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला काय करून घ्यायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. याच्यावरती तुम्हाला ऑफिशियल अपडेट वगैरे मिळून जातील. तर बघा लास्टला मी एकच सांगेन मित्रांनो, की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचे. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती काय करायची, शेअर करायची मित्रांनो. एवढं लक्षात घ्या मित्रांनो, की जर तुमच्यामध्ये ती ताकद असेल, किंवा जर तुमच्यामध्ये ती विचार करण्याची क्षमता असेल, पॉझिटिव्ह राहायचं, एक लक्षात घ्यायचं आहे. नेहमी काय राहायचं आहे रे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही, पॉझिटिव्ह राहायचं आहे. जर पॉझिटिव्ह राहिलं तर 100% तुमचं सिलेक्शन येणाऱ्या काळामध्ये 100% तुमचं सिलेक्शन दिसेल. निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. निगेटिव्ह गोष्टी खूप करणारे लोक असतात. आता कमेंट सेक्शनमध्ये पण काही लोक तुम्हाला दिसतील आहे ना निगेटिव्ह बोलणारे. मग एक लक्षात घ्या, 100पैकी 2 ते 4 लोक जर निगेटिव्ह बोलणारे असेल तर त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. आपण त्या 96 लोकांमध्ये आहेत, किंवा त्या 98 लोकांमध्ये आहेत की पॉझिटिव्ह आहो आहे ना. आपल्या घरच्यांनी आपल्याला जे शिकवले किंवा जे संस्कार दिले त्याला फॉलो करायचं आहे आणि अभ्यास करत राहायचं आहे. एक दिवस नक्की तुमचा काय होईल मित्रांनो, 100% एक दिवस तुमचा येईल आणि तुमचंही सिलेक्शन झालेलं दिसेल. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.